नमस्कार मित्रांनो, आजूबाजूच्या या नव्या कोऱ्या आणि कटकटीत एपिसोडमध्ये मी अभिषेक तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो. आजचा विषय आहे आपला हँडरायटिंग ॲनालिसिस. हँडरायटिंग ॲनालिसिस म्हणजे नक्की काय, हे शास्त्र नक्की कसं काम करतं, ह्या सगळ्याबद्दल माहिती करून घेण्यासाठी आज मी स्टुडिओमध्ये संजोत शेवडेला इन्व्हाइट केलेलं आहे. संजोत, तुझं खूप खूप स्वागत. हँडरायटिंग ॲनालिसिसचा वापर करून आपल्याला एखाद्या व्यक्तीबद्दल अधिक जाणून घेता येतं अथवा आपल्याला स्वतःबद्दलही बरीचशी माहिती त्यामार्फत माहिती करून घेता येते. तर हँडरायटिंग ॲनालिसिसबद्दल सांगताना संजय, मला सांगशील का, तू हँडरायटिंग ॲनालिसिसमध्ये नक्की कशी आलीस? सो बेसिकली जसं तू स्टार्ट केलंस, हँडरायटिंग ॲनालिसिस एक शास्त्र आहे. तर हँडरायटिंग ॲनालिसिस इज सायन्स, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या लिहिण्याच्या पद्धतीवरनं तुमचं स्वभाव, तुमचं विचार कसे करता, तुमच्यामध्ये काय स्ट्रेंथ आहेत, काय विकनेसेस आहेत, हे तुम्ही फाइंड आउट करू शकता. ओके. सो मी साधारण ह्याच्यामध्ये 2009-2010च्या सुमारास आले. त्यावेळेला आपल्या मुंबईमध्ये हे खूप बूम होत होतं, सायकोलॉजी आणि हे सगळं नवीन होतं. त्यावेळेला लोक म्हणजे ज्यांनी ग्राफोलॉजी केली होती ते लोक सगळे आपले कोर्सेस घेत होते आणि त्याचं सर्टिफिकेशन करत होते. सो माझ्या एका ओळखीमध्ये कोणीतरी हँडरायटिंग अनालिसिस केलं होतं आणि जेव्हा त्या व्यक्तीने माझं हँडरायटिंग अनालिसिस केलं तेव्हा मला इतकं आश्चर्य वाटलं की माझ्या हस्ताक्षरावरनं माझ्याबद्दल एवढं सगळं कोण कसं काय सांगू शकतं. त्यावेळेला मी विचार केला, का नको मी हे शिकू. म्हणून मी एका कोर्स, आमचे जे सर होते त्यांना अप्रोच केला. मी त्यांच्याकडनं प्रॉपर 2 ते 3 महिन्याचा कोर्स स्टडी केला आणि त्यांच्याकडनं मी सर्टिफिकेट घेतलं. आणि मग त्याच्यानंतर मी हळूहळू प्रत्येक म्हणजे त्या गोष्टीमध्ये सराव करत 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 मी एक आज म्हणू शकते की मी हँडरायटिंग अनालिसिस करू शकते. तू म्हणालीस की हा जर कोर्स आहे ना, तर तो फक्त त्याचं ड्युरेशन 2 ते 3 महिन्याचं आहे. तर ह्या 2 ते 3 महिन्यामध्ये एक आपण चांगला हँडरायटिंग अनालिसिस बनवू शकतो की मग त्या कोर्स केल्यानंतर आपल्याला काही गोष्टी फॉलो कराव्या लागतात जेणेकरून आपण हँडरायटिंग ॲनालिस्ट म्हणवू शकतो? सो एक्झॅक्ट हा जो जर्नी आहे तो कसा करायचा? सो बघ, बेसिकली तुम्ही म्हणता की आज मी ग्रॅज्युएशन केलंय किंवा मी इंजिनिअरिंग केलंय किंवा मी MBBS केलंय. तुम्ही जेव्हा MBBS करता तेव्हा तुम्ही डॉक्टर बनता का? तुम्ही अनुभवाने डॉक्टर बनता. तुम्ही पुढचं शिक्षण किती घेताय, तुम्ही त्याच्यात किती प्रॅक्टिस करताय, तुम्हाला काय अनुभव येत आहेत, तेव्हा तुम्ही डॉक्टर बनता. रिअलमध्ये जे तुम्ही गोष्टी सांगू शकता किंवा प्रिस्क्राईब करू शकता ॲट ॲक्च्युअल. तसंच ह्याच्यामध्ये आहे की हा एकदम बेसिक कोर्स आहे. म्हणजे आपल्या हँडरायटिंगमध्ये काय काय असतं, कसं कसं बघायचं, कुठे बघायचं, कशावरनं काय ओळखायचं, हे बेसिकली शिकवलं जातं. आणि त्याच्यानंतर ते घेऊन तुम्ही जेवढा सराव कराल, जेवढे तुमच्याकडे हँडरायटिंग अनालिसिसचे सॅम्पल्स येतील किंवा जेवढ्या लोकांचं तुम्ही हँडरायटिंग अनालिसिस कराल तेवढं तुम्हाला सराव होत जातो. आणि हँडरायटिंग अनालिसिसमध्ये तुम्ही सांगता सांगता पण लोकांशी बोलताना तुम्हाला खूप गोष्टी कळतात की अरे हे ह्याच्याशी निगडित आहे, हे ह्याच्याशी निगडित आहे. तर त्याच्यावरनं तुम्हाला अजून त्याची माहिती मिळते. आणि मग एक थोड्या अंतरानंतर, काळानंतर, साधारण 1-2 वर्षामध्ये तुम्हाला त्याच्यावरती व्यवस्थित हात बसतो तुमचा त्याच्यावरती. जेव्हा हँडरायटिंग अनालिसिस तू करतेस तेव्हा एखाद्याचं हँडरायटिंग वाचताना तू ते कशा प्रकारे वाचतेस? म्हणजे त्याच्यातल्या कुठल्या गोष्टी बघते? जर आपण हँडरायटिंग हे जर आपण व्हिज्युअल्स बघितले तर त्या हँडरायटिंगमधल्या कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत ज्या तू ॲनालिसिस करताना ध्यानात घेतेस? हँडरायटिंग अनालिसिस करताना खूपशा गोष्टी आहेत. प्रत्येक एक तर सिम्पल म्हणजे आपण जेव्हा नुसतं ABCD लिहितो स्मॉल लेटर्समध्ये, तर प्रत्येक व्यक्तीचं ते लिहिण्याची पद्धत वेगळी वेगळी असते. मग ती पद्धत कशी वेगळी असते आणि त्या लिहिलेल्या पद्धतीचा काय अर्थ आहे. आता आपण बघितलं, काही लोकांची सही वरती जाणारी असते, काही लोकांची सही सरळ असते, काही लोकांच्या सहीच्या खाली लाईन असते, काही लोकांच्या सहीच्या खाली लाईन नसते, काही लोक फक्त डॉट करतात. सो ह्या सगळ्या गोष्टींच्या परमिटेशन कॉम्बिनेशन्सवरनं तुम्ही त्या व्यक्तीबद्दल ओळखू शकता. आता मी जर म्हटलं एखाद्या व्यक्तीची सही खूप वरती जाणारी आहे, तर मग ती जर सरळ असेल तर तो व्यक्ती खरंच पॉझिटिव्ह आहे का, की तो शो ऑफ करतोय, की व्यक्तीची एखादी नुसती एक साधारण 30 ते 40 डिग्रीच्या अँगलनी वरती जात असेल तर तो ॲक्च्युली माणूस ऑप्टिमिस्टिक आहे. त्याची जर सरळ सही असेल
तर तो बॅलन्स्ड आहे म्हणता येईल, पण तो वरती पण नाही जाणार, खालती पण नाही जाणार. आणि एखाद्याची जर सही खाली जात असेल तर तो थोडासा डिप्रेशनकडे किंवा काहीतरी त्याच्या आयुष्यात असं घडतंय जे चांगलं नाहीये. मी डिप्रेशन नाही म्हणणार, पण एखादी कुठची तरी गोष्ट चांगली घडत नाहीये तेव्हाच आपण डाऊनफॉल करतो ना. तर त्याच्यावरनं हे दिस इज बेसिक. पण खूप परमिटेशन्स कॉम्बिनेशन्स आहेत, खूप, कारण 26 अक्षर आहेत आपल्यामध्ये. त्याच्यानंतर तुमचं बेसलाईन्स म्हणतो आपण त्यांना, स्लांट म्हणतो, अशा खूपशा गोष्टी आहेत ज्याच्यावरनं तुम्ही हँडरायटिंग अनालिसिस करू शकता. ओके, म्हणजे तू म्हणतेस की हँडरायटिंग एखाद्या व्यक्तीचं ओळखून घेताना आपल्याला त्या व्यक्तीची पर्सनॅलिटी सुद्धा समजते. हो. सो त्याच्यामध्ये 4 गोष्टी आहेत. एक आहे स्ट्रेंथ, विकनेसेस, अपॉर्च्युनिटी अँड ट्रेट्स. स्वॉट अनालिसिस म्हणतात त्याला. सो तुम्हाला तुमच्या हँडरायटिंगवरनं स्ट्रेंथ्स कळतात, तुमचे विकनेसेस कळतात, अपॉर्च्युनिटीज काय आहेत. म्हणजे सपोज एखादा मुलगा मॅथ्समध्ये चांगला असेल पण त्याला दुसऱ्याच ह्याच्यामध्ये घातलं आहे, पण तो हॅप्पी नसतो, तर त्याला एक जाणीव करून देणं महत्त्वाचं असतं की बाबा तू हे करतोयस पण तुला कधी तू ह्याच्यामध्ये ट्राय केलंयस का. तर तो मुलगा नेहमी सांगेल की मग हो हो मला आवड आहे. सो दॅट इज अन अपॉर्च्युनिटी फॉर हिम विच त्याला ती कधी करायला नाही मिळाली किंवा कदाचित त्याला त्याचा चान्स नाही मिळाला करायला. आणि ट्रेट्स म्हणजे एखाद्या व्यक्तीचे ट्रेट्स काय असू शकतात. सो ह्याच्यावरनं तुम्ही जो स्वॉट अनालिसिस करता त्याच्यावरनं तुमची ती पर्सनॅलिटी कळते. एखाद्याचं हँडरायटिंग हे आपण म्हणतो की पर्सनल असतं. एखाद्याची सही ही त्याच व्यक्तीची सही आहे हे आपल्याला ओळखता येतं, कारण ती त्याची वर्षानुवर्षाची प्रॅक्टिस असते. आणि आपण त्याच प्रकारे आपण म्हणजे आपलं हस्ताक्षर हे आपली ओळख असते. मग हे कुठेतरी हँडरायटिंग अनालिसिस करताना लिंक होतं का? कसं असतं माहितीये, 2 गोष्टी आहेत. एक तर हँडरायटिंग अनालिसिस मधले बेसिक मी तुला इथे सांगू इच्छिते ते म्हणजे तुमच्या हाताच्या ज्या नसा असतात त्या तुमच्या ब्रेनला कनेक्टेड असतात डिरेक्टली. ओके. सो जेव्हा पण तुम्ही लिहिता तेव्हा तुमच्या ब्रेनमधल्या गोष्टी किंवा ब्रेनमधल्या ज्या सबकॉन्शियस माइंडच्या गोष्टी असतात त्या तुमच्या हस्ताक्षराद्वारे येत असतात, ज्या तुम्हाला स्वतःलाच माहिती नसतात. सो हे सायन्स असं डेव्हलप झालेलं आहे की तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ब्रेनमधनं ज्या गोष्टी येतात त्याच्यावरनं तुमचे हँडरायटिंग कसं वळलंय, किती कोणे आहेत, काय आहेत, त्याच्यावरनं तुमचं ते पर्सनॅलिटी कळते. आता तुझा प्रश्न असा आहे की एखाद्या व्यक्तीची सही, सपोज ती व्यक्ती जर 4 वर्षांपूर्वी सही करत असेल, ऑफकोर्स त्याच्यात त्या व्यक्तीच्या थोडंसं पर्सनॅलिटीमध्ये चेंजेस येतात, पण आपण म्हणतो व्यक्तीचा मूळ स्वभाव कुठे जातो का? नाही जात. त्यामुळे काही ना काहीतरी असं असतं जे ते तसंच राहतं. ओके. की त्याच्यावरनं तुम्ही ओळखू शकता. आता जेव्हा हे बँकेमध्ये फ्रॉड्स होतात किंवा बाकीच्या ठिकाणी जे फ्रॉड्स वगैरे होतात ते कसे ओळखतात, तर ते हस्ताक्षर एक 25 वर्षापूर्वीचं हस्ताक्षर आणि आजच्या हस्ताक्षरामध्ये काय फरक आहे, कुठे सिमिलॅरिटी आहे, त्यांनी किती मॅच केलंय, किती नाही केलंय. आता एखादा जर खूपच शातीर असेल तर गोष्ट वेगळी, पण जनरली ह्याच्यावरनं ओळखता येतं आणि त्याच्यासाठी थोडासा अभ्यास करावा लागतो. म्हणजे असं नाही की मी आज कोर्स केला आणि मी उद्या क्रिमिनलमध्ये आता जाऊन हँडरायटिंग फ्रॉड शोधायला लागलो. तर त्यासाठी खूप प्रयत्न आणि प्रॅक्टिस करावी लागते. आता हे फ्रॉडचं तू जे म्हणालीस ना, म्हणजे नक्की कसं? आता फॉर एक्झाम्पल एखाद्या बँकेमध्ये किंवा कुठलाही जर फ्रॉड करायचा आहे तर ती जी सही मूळ व्यक्तीची आहे ती जर एखादी दुसरी व्यक्ती कॉपी करत असेल तर त्या 2 सह्यांमधला फरक हा एखादा हँडरायटिंग अनालिसिस्ट ओळखू शकतो का? हो, ओळखू शकतो तो. ओके. त्याच्यासाठीच अभ्यास करावा लागतो आणि सराव करावा लागतो. मी तुला असं नाही सांगू शकणार. ओके. पण हो, तो ओळखता येतो. आता जसं तू हे एक्झाम्पल सांगितलं की हँडरायटिंग अनालिसिसचा वापर फ्रॉड पकडण्यामध्ये होतो, असा अजून कुठे कुठे हँडरायटिंग अनालिसिसची गरज आहे? खूपशा ठिकाणी आहे. खूप क्रिमिनल ह्याच्यामध्ये जेव्हा सुसायडल पत्र लिहिली जातात, ती पत्र खरंच त्या माणसाने लिहिली आहेत का, त्याचा फोर्स केला गेलाय का, किंवा दुसऱ्यांनी काहीतरी ते पत्र लिहिलंय हे पण ओळखता येतं. त्याच्यानंतर तुम्ही इवन तुम्ही जेव्हा फ्रॉडचं म्हणता येणार नाही, पण जेव्हा एखाद्या वेळेला तुम्ही कॉर्पोरेट्समध्ये जाता, तुम्ही एखाद्या जॉब प्रोफाईलवरती जाता आणि तुमची जॉब प्रोफाईल सपोज मार्केटिंगची आहे, पण तुमची पर्सनॅलिटीज मार्केटिंगची नसेल, तुमचा ट्रेटच मार्केटिंगचा नसेल, तर तुम्ही थोडे ते सहीचा संदर्भ घ्याल की बाबा ह्या माणसाचं मार्केटिंगमध्ये नाहीये, हा फायनान्समध्ये चांगला जाऊ शकतो. सो हा पण अंदाज त्या सिग्नेचरवरनं बांधता येतो. कॉर्पोरेटवाले ह्या गोष्टी सुद्धा काही ठिकाणी फॉलो करतात. HR मध्ये हे आहे, खूप ठिकाणी आहे जिथे आता जरा डिजिटलायझेशन झालंय, पण आधी हे करत होते. अजूनही बऱ्याचशा कंपन्या करतात ग्राफोलॉजीमध्ये. आणि आपल्याकडे माहिती नाहीये पण पोलीस पण हँडरायटिंग अनालिसिसची मदत घेतात ह्या सगळ्या गोष्टी सोडवायला.
कारण अजूनही जे गुन्हे होतात ते एकदम बेसिक लेवलचे गुन्हे होतात, एकदम म्हणजे सायबर क्राईम वगैरे होणाऱ्याचे प्रकार खूप कमी आहेत. त्यामुळे अजूनही पोलीस हँडरायटिंग अनालिस्टना हायर करतात, त्यांच्याकडनं केसेस सॉल्व्ह करून घेतात. म्हणजे असं पण असू शकतं का की एखादा गुन्हेगार आहे तो खरोखर गुन्हेगार प्रवृत्तीचा आहे की नाही आहे, ह्या गोष्टीचा फक्त जर मला अंदाज पाहिजे असेल तर मी हँडरायटिंग अनालिसिस ॲज अ टूल वापरू शकतो का? वापरू शकतो. हो. सो तर इथे काही क्वेश्चन्स मी आणलेले आहेत. तर त्याच्यापैकी एक असा क्वेश्चन आहे की जेव्हा आपण हँडरायटिंग अनालिसिस बघून एखाद्याची पर्सनॅलिटी ओळखतो तेव्हा त्याच्या पाठीमागे तू जसं म्हणालीस की बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या हँडरायटिंग अनालिसिसने किंवा त्याच्या अभ्यासक्रमानुसार कळतात. आता बऱ्याचशा लोकांना असं पण वाटतं की हँडरायटिंग अनालिसिसमध्ये फक्त अंदाज लावले जातात आणि त्याच्यानुसार एखाद्या व्यक्तीसोबत बोलून त्याच्या पर्सनॅलिटीचा अंदाज लावला जातो. तर त्याच्यामध्ये अंदाज लावणं आणि शास्त्र ह्याच्यामध्ये नक्की फरक कसा आहे किंवा त्याच्यामधलं अंदाज लावणं ही गोष्ट किती खरी किंवा खोटी आहे? ती समोरची व्यक्तीच तुम्हाला सांगते. कारण जेव्हा त्या व्यक्तीला तुम्ही त्यांच्याबद्दलच्या गोष्टी जेव्हा सांगायला लागता तेव्हा कुठे ना कुठे त्या व्यक्तीला तुमच्यावरती विश्वास बसतो आणि ती व्यक्तीच तुम्हाला सांगते, हो हे असं घडलेलं माझ्याबरोबर, हो मी हा असा विचार करत होतो. सो इट इज काइंड ऑफ म्हणजे तुम्ही जेव्हा हँडरायटिंग अनालिसिस करता त्यावेळेला तुम्हाला त्या व्यक्तीकडनं पण फीडबॅक मिळत असतो. तुम्ही जे सांगते त्या व्यक्तीला बरोबर वाटतंय. आपण पण कुठचंही कन्व्हर्सेशन करताना हे मला पटलं नाही किंवा हे मला पटलं, ह्या दोन गोष्टी आपण बोलतो. तर जेव्हा तुम्ही हँडरायटिंग अनालिसिस करता एखाद्या व्यक्तीला तेव्हा त्या व्यक्तीला पटलं नाही तर ती व्यक्ती तुम्हाला सांगते की हे मला पटत नाहीये. सो हे सरावाने तुम्हाला कळतं की हे मी ज्या ह्या गोष्टी या माणसाला सांगितल्या त्याला कुठपर्यंत पटल्या आहेत. 80% पटल्या आहेत, 20% पटल्या आहेत, 10% पटल्या आहेत. सो त्याच्यावरनं अंदाज बांधून बांधून तुम्हाला त्या सरावानी गोष्टी जमतात. पण आता जेव्हा हँडरायटिंग अनालिसिसने माणसाचा मूळ स्वभाव किंवा त्याच्याबद्दलच्या गोष्टी जर आपल्याला जाणून घेता येत असतील आणि आपण जर हँडरायटिंगकडे जर आपण एक म्हणजे हँडरायटिंग ही अशी एक गोष्ट आहे जी बदलता सुद्धा येऊ शकते. सो असं काही होऊ शकतं का की जर मला एखाद्याचं हँडरायटिंग अनालिसिस केल्यानंतर एखादी गोष्ट अनालिसिस केल्यानंतर कळतंय की ह्याने जर अनालिसिसमधून हँडरायटिंग अशा प्रकारे बदललं तर त्या व्यक्तीच्या त्या गुणधर्मामध्ये किंवा त्या गोष्टीमध्ये फरक पडू शकतो आणि जर हे करता येऊ शकत असेल तर ते कसं काय होतं? सो पहिलं हो करता येतं. तुम्हाला तुमचं पर्सनॅलिटी बदलता येते. आता तुम्ही म्हटलं की तुमचा मूळचा स्वभाव बदलत नाही, पण तुम्हाला लहानपणापासून जे खाद्य मिळालंय तुमच्या आजूबाजूनी, सामाजिक ह्यानी, आई वडिलांच्याकडनं, फ्रेंड्सकडनं, ह्याच्याकडनं, त्याच्याप्रमाणे तुमचं डेव्हलपमेंट झाली आहे. आता तुम्हाला वाटतंय की हो हे माझ्याकडनं काहीतरी हे चुकीचं घडतंय की हे मी असं वागायला नाही पाहिजे किंवा माझ्यामध्ये खूप इम्पल्सिव्हनेस आहे किंवा माझ्याकडे पैसे सेव्ह करण्याची कपॅसिटी, म्हणजे मी पैसे सेव्ह नाही करू शकत, इन्व्हेस्ट नाही करू शकत. सिम्पल. सो तुम्ही जसं मगाशी म्हटलं की तुमचं हाताचं आणि ब्रेनचं कनेक्शन एकमेकांना असतं. आता लहानपणापासून तुम्ही ज्या सहीचा सराव करता, जी सही आपल्याकडे 18 वर्षाचं झाल्यानंतर सह्या करायला लिगली अलाउड आहे, ती सही तुमची पर्सनॅलिटी बनते. कारण तुम्ही गेले कित्येक वर्ष तुमच्या मेंदूला ह्याच पद्धतीने ट्रेन करता आहात की असंच करायचं, असंच करायचं, असंच जायचं, हेच बरोबर आहे. आता तुम्ही तुमच्या मेंदूला जर सांगता आहात, तुम्हाला स्वतःला वाटलं मला चेंज करायचंय, तर तुम्ही तुमच्या मेंदूला सांगतात की हे असं नाही करायचंय, आता हे असं करायचंय. बरोबर? मेंदू थोडा रेजिस्ट करेल बिकॉज त्याला सवय झाली आहे. पण तुमचं काम काय आहे? प्रॅक्टिस करणं. सो तुम्ही ती प्रॅक्टिस करायची. सो साधारण 21 दिवस तुम्हाला सही, ग्राफोलॉजिस्ट तुम्हाला सही सुचवतात. फर्स्ट ऑफ ऑल कधीही मनाप्रमाणे सही बदलायची नाही, कारण तुम्हाला माहिती नाहीये ती कशी बदलायची आणि तुम्ही बदलून तुमची कदाचित चुकीच्या गोष्टी त्याच्यातनं येऊ शकतात. त्यामुळे नेहमी ग्राफोलॉजिस्टच्याच सल्ल्याने त्या सह्या बदलायच्या असतात. आता तुम्ही त्या सहीचा सराव केला. आता सराव केल्यानंतर कोणाला सराव झाला? तुमच्या मेंदूला सराव झाला. सो मेंदू फायनली तुमचा सबकॉन्शियसली काम करायला लागतो आणि मग ते चेंजेस तुमच्यामध्ये हळूहळू यायला लागतात. पण आता तुझं हे फक्त सहीच्या बद्दल बोलली, बट ओव्हरऑल हँडरायटिंग अनालिसिस म्हणजे माझ्या पूर्ण हँडरायटिंगचं अनालिसिस असा अर्थ जर मी त्याचा पकडून चाललोय तर मी इथे जेव्हा चेंजेस करतो तेव्हा ते फक्त माझ्या सहीमध्ये करतोय. वेरॅज माझं एव्हरीडेचं जे रायटिंग आहे किंवा लिखाण आहे
तिथे सुद्धा तसे चेंजेस करणं गरजेचं आहे का विथ द कन्सल्टेशन ऑफ हँडरायटिंग अनालिस्ट? बघ, आपल्याकडे म्हणतो कुठचाही दिवस सारखा नसतो. सो तुम्ही जेव्हा हँडरायटिंग आज मी छान वागेन, उद्या मी वाईट वागेन, परवा मी रडीन, काही होऊ शकतं. सो तसं तुमचं हँडरायटिंग पण चेंज होऊ शकतं. पण तुमच्या पर्सनॅलिटी, आता मी का हसेन कारण माझा स्वभाव हसरा आहे, मी का रडेन कारण मी रडक्यात स्वभावाची आहे, मी का रागवेन कारण मी रागीट स्वभावाची आहे. पण हे जर मी कुठेतरी बॅलन्स करू शकले की माझा रागीट स्वभाव मी कमी केला पाहिजे, किंवा मी सगळ्या गोष्टी उगीच फाट्यावरती मारले किंवा असाच घेऊन टाकल्यात, म्हणजे जास्त त्याला काय भाव नाही दिलाय, सो हा माझा मूळचा स्वभाव झाला. सो त्याच्याप्रमाणे मला रोज अनुभव येतील. बरोबर. आता मला कुठे चेंज करायचंय की माझा मूळ जिथे प्रॉब्लेम आहे तिथे मला चेंज करायचंय. सो जर तो सराव केला, माझ्या सहीचा सराव केला, काही केला, तर माझ्या कशात चेंज होईल? माझ्या मूळ स्वभावात किंवा माझ्या त्या पर्सनॅलिटीमध्ये चेंज होईल. आणि मग त्याच्यानंतर माझं हँडरायटिंग मध्ये चेंज होईल. म्हणजे माझा येणारा दिवस वेगळा असेल. आज मी कदाचित चिडणार नाही, आज मी कोणाला काही बोलणार नाही. सो माझा आजचा दिवस वेगळा झाला. सो तुम्ही जेव्हा तुमच्या सहीमध्ये किंवा तुम्ही तुमच्या ह्या गोष्टींमध्ये, आता तुमच्या सहीमध्ये साधारण अल्फाबेट्स येतात आपल्याकडे, बेसिकली AEIOU येतं, SR, खूप असे कॉमन आहेत. सो त्याच्यामध्ये मेजर जे अल्फाबेट्स आहेत ते सगळे कव्हर होतात आपल्याकडे. सो तुम्ही त्या सहीचा जर सराव केला तर ऑटोमॅटिकली तुमचं स्वतःचं पर्सनॅलिटी बदलते. आता जे आपण हस्ताक्षर काढतो त्याची डेव्हलपमेंट आपली शाळेपासून होते. ओके, शाळेमध्ये आपण लिहायला शिकतो आणि सरावाने आपलं हँडरायटिंग सुधारत जातं किंवा ते कन्फर्म होत जातं आपण म्हणतो. आता जी लहान मुलं आहेत, जी लिहायला वाचायला शिकतायत, त्यांना जर वेळीच नुसतं हस्ताक्षर सुंदर करण्यासाठी नाही, पण जर ह्या काही गोष्टी आहेत ज्या लक्षात ठेवल्या आणि त्यांना त्याच्यानुसार जर हँडरायटिंग त्यांचं म्हणजे इम्प्रूव्ह करण्यासाठी गाईड केलं तर त्या मुलाच्या पुढच्या वाढीसाठी फरक पडतो का? बघ, मुलांचं साधारण 8 ते 10 वर्षापर्यंत हँडरायटिंग अनालिसिस करत नाहीत ना. त्यांना आपण टच करतो त्यांच्यासाठी, म्हणजे त्यांना आपण काही सांगायला जाऊ किंवा तू हे असं लिहायला पाहिजे, तसं लिहायला पाहिजे, कारण त्या काळात त्यांचा ब्रेन डेव्हलप होत असतो. सो ते जे काही लिहितात किंवा जे काही करतात ते कम्प्लिटली त्यांच्या सबकॉन्शियस माइंडमधून आलेलं असतं, त्याच्यामुळे ते तसंच राहू द्यायचं असतं. बरं, एका काळानंतर तुम्ही तुमच्या मुलाला सांगू शकता, साधारण एक 10-11 वर्षाचं झाल्यानंतर एकदम मायनर चेंजेस. म्हणजे आता मी सपोज एक एक्झाम्पल देते की तुमचं टीवरचाच, आपल्या स्मॉल टीवरचा वरची जी लाईन म्हणतो आपण, त्याला बार म्हणतो, ती कुठे आहे त्याच्यावरनं तुमचा सेल्फ एस्टीम कळतो. सो तुम्ही तुमच्या मुलाचं जेव्हा हँडरायटिंग बघत असता तेव्हा हे बघा की अरे ह्याचा सेल्फ एस्टीम आहे का. आणि ते एका ह्याच्यात नका बघू, साधारण एक 5 दिवस किंवा 2 महिने किंवा 6 महिने ह्याच्यामध्ये बघा. जर तुम्हाला वाटते की ह्याचा सेल्फ एस्टीम हाय नाहीये, ह्याचा अर्थ त्याला कुठेतरी बुली पण करत असतील किंवा बार आहे तो खाली काढत असेल टीचा, त्याचा अर्थ सेल्फ एस्टीम इज व्हेरी लो. सो एनीवन कॅन बुली देम, दे विल नॉट फील वर्थ ऑफ सर्टन थिंग्स, किंवा ते काही कॉन्फिडेंटली गोष्टी करू शकणार नाही. सो दिस इज जस्ट एन व्हेरी रॉ एक्झाम्पल. डू नॉट टेक इट ॲज अ व्हेरी प्रॉमिनंट एक्झाम्पल, बट जस्ट टू अंडरस्टँड दिस टॉपिक फॉर द किड्स. मी हे तुम्हाला सांगते की ह्या गोष्टी तुम्ही मुलांच्या ह्याच्यामध्ये बघा. आता माझ्याकडे एक ओळखीच्या माझ्या एका मैत्रिणीमध्ये, त्यांना शाळेमध्ये कर्सिव्ह हँडरायटिंग काढायला शिकवलं होतं. तिच्या मुलाला काही केलं, कर्सिव्ह हँडरायटिंग जमत नव्हतं. बरं, त्या मुलाचं म्हणणं होतं की मला कर्सिव्ह हँडरायटिंग काढायचंय कारण माझे सगळे आजूबाजूचे मित्र कर्सिव्ह हँडरायटिंग काढतायत. आणि हा जेव्हा कर्सिव्ह काढायला जात होता त्याला कर्सिव्ह हँडरायटिंग येत नव्हतं. वय वर्ष किती? वय वर्ष साधारण एक 10 वर्ष असेल. तर मी तिला म्हटलं त्याला कशाला फोर्स करतेस, म्हटलं त्याचं जी ओरिजिनॅलिटी आहे तीच त्याच्याकडनं ती डेव्हलप होणार. कारण तो कर्सिव्ह जरी काढायला गेला, ते कर्सिव्ह तो चुकीचं काढतोय, म्हणजे त्याची चुकीची पर्सनॅलिटी डेव्हलप होईल. सो त्याला जसं जमतं आहे, त्याला जर डिस्कनेक्शन जमतं आहे, त्याला डिस्कनेक्शन काढू दे. त्याला प्रत्येक अल्फाबेट वेगळं वेगळं काढायचंय, काढू दे, हरकत नाहीये. पण तो जर कर्सिव्ह काढायला गेला तर तो चुकीचं कर्सिव्ह काढेल आणि त्याचं ब्रेन चुकीचा ट्रेन होईल. सो ऍटलिस्ट तो जो डिस्कनेक्टेड काढतोय तो त्याच्या मनाने काढतोय, त्याच्यावरती तू लक्ष ठेव की तो जे डिस्कनेक्टेड हँडरायटिंग काढतोय त्याच्यामध्ये काही चुकीचं आहे का.
सो ते चेंज करायला नाही जायचं कधी मुलांचं. Right. आताच्या शाळांमधनं ते सगळं कर्सिव्ह झालेलं आहे आणि हल्ली ते क्लासेस वगैरे पण घेतात कर्सिव्हचे. ते माझ्या मते चुकीचं आहे, कारण तुम्ही पोरांना ट्रेन करतात, फोर्स करतात की असाच विचार करायला पाहिजे, हेच विचाराने पुढे जायला पाहिजे. सायकोलॉजीने पण काम करतं. जर त्याला ते हँडरायटिंग फोर्स केलं जातंय आणि त्याचं चुकीचं असेल तर माइट बी त्याची ब्रेन डेव्हलपमेंट, म्हणजे सर्वार्थाने नाही पण जे ह्या शास्त्रामध्ये लिंक्ड आहे तिकडे ते चुकीचं सुद्धा परिणाम करू शकतो. बरोबर. आता तू जसं सांगितलंस की तू बऱ्याचशा केसेस स्टडी केलेल्या आहेत, तर अशी एखादी केस एक्झाम्पल दे दॅट माइट बी फनी, किंवा एक एक्सपिरियन्स असेल जो तुझ्या लक्षात राहिलाय, फेमस असेल, फनी असेल, किंवा इट कॅन बी एनिथिंग. तसे खूप एक्सपिरियन्स आहेत. त्याच्यातले मी 2 एक्सपिरियन्स सांगते. एक म्हणजे आम्ही ना पूर्वी एक्झिबिशन्स येतात, हे जे सगळे आपले कपड्यांची आणि ह्याचे एक्झिबिशन्स लागतात ना, त्याच्यामध्ये आम्ही स्टॉल ठेवायचो. कारण हँडरायटिंग अनालिसिस अनालिसिसचा स्टॉल असायचा आमचा. कारण तिथे ना खूप लोक येतात आणि ती लोक तुम्हाला तुमचे सॅम्पल्स देतात, ते इथे लिहितात आणि त्यांच्या सह्या करतात. सो ती सगळ्यात बेस्ट जागा आहे सराव करायला. ओके. सो त्याच्यामुळे आम्ही तिथे स्टॉल्स वरती ना लोकांना घ्यायचो, अनलाइज करायचो. काउन्सिलिंग नाही करायचो कारण तेवढा वेळ नाही असायचा. पण आम्ही त्यांना हँडरायटिंग घेऊन त्यांना असं सांगायचो की बघा हँडरायटिंग मी तुझ्याबद्दल, आणि ते लोक एकदम रॅन्डम, म्हणजे आम्ही त्यांना ओळखत नाही किंवा काही नाही. अशा स्थितीमध्ये काही लोक चॅलेंज पण करू शकतात की जरी असेल तरी नाही दाखवत, पण ते कळतं हँडरायटिंग मध्ये की हा माणूस, मी त्याला 100 गोष्टी जरी सांगितल्या तरी त्यातलं मिळेल सगळ्या चुकीच्या आहेत म्हणून. फक्त आपण ती फेस व्हॅल्यू वरती जायचं, पण त्याला काही चॅलेंज करायला जायचं नाही, कारण आपल्याला सराव करायचा आहे. समोरच्या व्यक्तीने किती घ्यायचा हा त्याच्यावरती अवलंबून असतं. तर एक आला होता माणूस माझ्याकडे, त्याला मी सांगितलं तुमचं असं, तुमचं तसं, तुमचं असं. त्या माणसाला विश्वासच बसेना. तो म्हणाला तुम्ही हे असं कसं ओळखू शकता, मला आत्ताच्या आत्ता सांगा. म्हटलं आत्ताच्या आत्ता कसं सांगू, तुम्हाला याच्यासाठी शिक्षण घ्यावं लागेल. नाही, मला आत्ताच्या आत्ता त्या सरांचा फोन नंबर द्या, तुम्ही कुठे कोर्स केला त्यांनी सांगा. त्या माणसाने माझ्या समोर उभं राहून त्या माणसाला फोन केला आणि म्हणाला मैंने एडमिशन दिया है, मेरे को भी ये सीखने का है. आपने जो बोला वो 100% सही था. आणि मला ह्याच्यामध्ये इतकं आवडलं की तुम्ही हे माझ्याबद्दल खडे म्हणजे न चुकता जे सगळं सांगितलं. तर तो एक, आणि तो माणूस मला आजही मानतो. तर तो माझ्या आहे कॉन्टॅक्टमध्ये. तर तो पण आता शिकला आणि त्याचा तो करतोय सगळं. आणि एकदा हा एक माझा अनुभव होता. आणि एक माझी एक मैत्रीण आहे, तिला मी खूप वर्ष चांगली ओळखते. तर ती माझ्याकडे अशी दरवेळेला यायची, सांग ना माझं आता काय, कसं काय चाललंय सध्या, बघ ना माझं काय मेंटल कंडिशन आहे, बघ ना तुला हँडरायटिंग वरनं कळतंय का. तर मी एक दिवशी तिने असं माझ्यासमोर काहीतरी एका नोटबुकवरती दिलं होतं. तर म्हटलं बघ तू हे ना आज सकाळी असं केलंस, तू आज सकाळी तसं केलंस, दुपारी असं केलंस, संध्याकाळी असं केलंस, संध्याकाळी असं केलं. ती माझ्याकडे इतकी आश्चर्यचकित नजरेने म्हणाली, आणि तुला कसं माहिती. म्हटलं एक तर तू माझी मैत्रीण आहेस, मी तुला ओळखते, आणि म्हटलं तू काय दिवसभरात करतेस हे मला तुझ्या हँडरायटिंग वरनं कळतंय. म्हणाली, मी म्हटलं तुला मी इतकी चांगली ओळखते आणि माझा पण स्वराव इतका चांगला आहे की मला हे पटकन कळतं. आता गेली जवळजवळ 15 वर्ष बघायला गेलं तर मी या हँडरायटिंग अनालिसिसच्या ह्याच्यामध्ये आहे आणि माझा सराव आहे. त्यामुळे मला आज काहीही वाचताना जर ते तू माझ्या पुढे एक ऍसे जरी दिलास, निबंध दिलास, तरी मी तो वाचणार नाही. तो जो कोणी लिहिलाय तरी काय, म्हणजे त्या व्यक्तीबद्दल मी वाचेन, हे मला तो ऑटोमॅटिकली ब्रेन मध्ये सेट झालाय. हाऊ यू रीड हँडरायटिंग, म्हणजे त्याच्यातला संदर्भाच्या, ऑफकोर्स वाचून त्याच्यात काय लिहिलं हे तुला कळेलच, बट त्या व्यक्तीने ज्या, म्हणजे त्या हँडरायटिंग अनालिसिसच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तू प्रत्येक हँडरायटिंग वाचतेस. हो, त्यांनी काय लिहिलं तो काही पण लिहिल. मी आज सकाळी इथे पावभाजी खाल्ली, तिथे रात्री हे खाल्लं, तिथे ते खाल्लं, तो काही करत, त्याच्याशी माझं काही देणं घेणं नाहीये. पण त्यांनी काही लिहिलं तरी मी त्याच्याबद्दल सांगू शकते. आता इवन जेव्हा आपण हँडरायटिंग अनालिसिस बद्दल बोलतो ना, तेव्हा बऱ्याचदा आहे ना जे ज्योतिषी हात बघतात ना त्याच्याशी रिलेट होतं. ओके, सो बऱ्याच जणांना असंच वाटतं की अरे हे तर भविष्य सांगण्यासारखंच आहे. सो त्याच्यापेक्षा हे वेगळं कसं आहे? सो भविष्य मी काय कोणाला कमी जास्त हे नाही करत आहे किंवा आय एम नॉट सेइंग एनी सायन्स इज रॉंग, बट पत्रिका दाखवणं किंवा हात दाखवणं ह्याच्यामध्ये तुम्हाला एक फ्युचरचा गायडन्स मिळतो ऑन द बेसिस ऑफ युअर ग्रह, तारे किंवा तुमच्या आजूबाजूला गोष्टी आहेत त्याच्यावरती.
हे झालं तुमचं बरोबर. स्पिरिच्युअल वर्ल्ड म्हणून किंवा आपण ते बाहेरचं जग म्हणतो, आपल्या बाहेरचं जग आहे बरोबर. ज्याच्यावरती आपला कंट्रोल नाहीये. राईट. हँडरायटिंग अनालिसिस मध्ये काय आहे, हे तुम्ही स्वतःच्या हाताने चेंज करता आणि तुमच्या स्वतःमध्ये फरक करता. सो भविष्य सांगणारे लोक तुमच्या फ्युचरमध्ये काय घडणार आहे हे सांगता आणि हँडरायटिंग अनालिसिस मध्ये तुम्हाला स्वतःचं फ्युचर कसं करायचंय हे तुम्ही सांगू शकता. सो हँडरायटिंग अनालिसिस मध्ये तुम्ही तुमचा स्वभाव बदलून, तुमच्या चुकीच्या स्वभावाला मुरड घालून, तो चेंज करून तुम्ही तुमचं चांगलं वागू शकता, जे पत्रिका तुम्हाला नाही सांगू शकत. सो पत्रिका इज अ डिफरंट सायन्स अँड दिस इज अ डिफरंट सायन्स. सो हा एक त्याच्यातला मूलभूत फरक आहे. हो, ह्याच्याकडे बघताना एक वेगळ्या पद्धतीने, म्हणजे इट्स मोर रिलेटेड टू द सायकोलॉजी. बरोबर. येस, इट इज व्हेरी रिलेटेड टू द सायकोलॉजी. ओके. सो आता जसं आपण लहान मुलांबद्दल बोलत होतो की हँडरायटिंगमध्ये जेव्हा एक वयाच्या आपण म्हणतो ना, तू म्हणालीस की 8 ते 10 वर्षांपर्यंत मुलांची हँडरायटिंग आणि सबकॉन्शियस माइंड डेव्हलप होत असतो. तर जर एखाद्या व्यक्तीला सुरुवातीपासूनच आपल्या मुलांबद्दल किंवा स्वतःबद्दल एखाद्या स्टुडंटला ह्याच्या पॉईंटनुसार जर काळजी घ्यायची असेल तर मग ते काय गोष्टी आहेत ज्या एखाद्या बेसिक व्यक्तीला सुद्धा कळल्या पाहिजेत की मी असं केलं तर माझं हँडरायटिंग त्या म्हणजे ह्या हँडरायटिंग अनालिसिसच्या शास्त्रानुसार प्रॉपर आहे. तर अशा काही बेसिक गोष्टी तू सांगू शकशील का की हँडरायटिंग मी ड्रॉ करताना किंवा डेव्हलप करताना अशा प्रकारे मी हँडरायटिंगमध्ये सुधारणा केली पाहिजे? मी तसं सांगणं खूप कठीण आहे, कारण ते तुम्हाला शिकल्याशिवाय मी कुठच्याही बेसवरती सांगू शकत नाही. कारण जेव्हा तुम्ही शिकता तेव्हा तुम्हाला स्वतःलाच कळतं की कुठे चेंजेस पाहिजेत, काय चेंजेस पाहिजेत, तुम्हाला स्वतःला कुठे बदलायला पाहिजे किंवा तुम्ही कुठे कमी पडतात वगैरे. सेम तुमच्या मुलांच्या बाबतीतही आहे. त्या मुलाच्या हँडरायटिंगवरनं तुम्हाला कळेल. आणि मी जर आज सांगितलं की नाही तुझ्या मुलाच्या हँडरायटिंगमधलं हे सुधारा, कदाचित ते त्याच्या हँडरायटिंगमध्ये ऑलरेडी सुधारलेलं असेल, तुम्हाला दिसताना ते कदाचित चुकीचं दिसलं असेल किंवा तुम्हाला एकदाच ते दिसलं असेल आणि तुम्ही त्याला जर फोर्स करत असाल तर ते बरोबर नाहीये. त्यामुळे मी असं सांगताना तुम्हाला सांगू शकत नाही की तू हे चेंजेस करा मुलांच्या ह्याच्यामध्ये, ते चेंजेस करा. सो तुम्हाला ते प्रॉपर एक तर ग्राफोलॉजिस्टकडे, आपण हँडरायटिंग अनालिस्ट म्हणतो त्यांना ग्राफोलॉजिस्ट पण म्हणतात, त्यांच्याकडे जा, नाहीतर ह्याच्यामध्ये प्रॉपर शिक्षण घ्या जेणेकरून तुम्हालाही त्याच्याबद्दल क्लॅरिटी मिळेल आणि जेणेकरून तुमच्या मुलाबद्दल किंवा आजूबाजूच्या लोकांनाही तुम्हाला ते सांगता येईल. आता हँडरायटिंग अनालिसिस, एखादं हँडरायटिंग जेव्हा आपण बघतो मग ते हँडरायटिंग काही लोकांची खूप सुंदर असतात, काही लोकांची फारच खराब असतात. तर ज्याचं हँडरायटिंग सुंदर आहे तो मनुष्य जास्त सॉर्ट आहे आणि ज्याचं हँडरायटिंग अगदीच आपण म्हणू शकतो ना की खराब आहे तर तो माणूस प्रचंड गुंतागुंतीचा, असं काही आहे का? तसं बघायला गेलं तर हो, थोडंसं. म्हणजे जो माणसाचं हँडरायटिंग एकदम स्वच्छ असतं तो माणूस एक तर डिसिप्लिन असतो, त्याला घर नेटनेटकं लागतं आणि तो माणूस कधी गडबड गुंडावाल्या गोष्टी नाही करणार. म्हणजे कधी फसवणूक मी म्हणणार नाही, पण जे कॉम्प्लिकेटेड गोष्टी असतात ना ते तो माणूस नाही करणार. वेरॅज ज्या माणसाचं हँडरायटिंग इलेजिबल असतं किंवा खूप गडबड गुंडावाले असतात ते बिझनेस जास्त चांगले करू शकतात. कारण बिझनेसमध्ये तुम्ही साधारण 9 to 6चं काम नाही करत, तुम्हाला सगळ्या अँगलनी गोष्टीचा विचार करायचा असतो. तुम्हाला त्याच्यामध्ये थोडंसं खेळायचं पण असतं, गडबड पण करायची असते, स्वतःचा फायदा पण बघायचा असतो. सो प्रत्येक हँडरायटिंग कॅनॉट बी सेट गुड ऑर बॅड. अ हँडरायटिंग कॅन बी अ पर्सनली, आता मी जसं म्हटलं की एखाद्या व्यक्तीचं हँडरायटिंग खूप, आता सपोज मी बिझनेस करते पण माझं हँडरायटिंग खूप छान आहे, सो मे बी मी बिझनेसमध्ये खूप सिस्टमॅटिक असेल. अच्छा, ओके. किंवा एखादी व्यक्ती जॉब करते पण तिचं हँडरायटिंग गडबडगुंड आहे, म्हणजे ती कदाचित जॉबमध्ये काहीतरी धसमुसळेपणा करत असेल किंवा फाईल्स नीट नसेल ठेवत किंवा असं करत असेल. सो दॅट वी कॅन रिलेट. बट जनरली इलिजिबल हँडरायटिंग इज बेसिकली अ लॉट ऑफ थिंकिंग किंवा ते पर्सनॅलिटीवरती पण डिपेंड करतं. म्हणजे ते आपण असं कोणाला कॅटेगराईज नाही करू शकत की ही व्यक्ती वाईट आहे कारण हिचं हँडरायटिंग इलिजिबल आहे. मी हे फक्त ना म्हणजे व्यक्तीनुसार विचारत नाहीये, मी हे हँडरायटिंगनुसार विचारतोय. आता फॉर एक्झाम्पल, आता एखाद्या 2 शब्दांमधले जे 2 अक्षर आहेत त्यांच्यामधलं अंतर कोणाला खूप लांब लांब काढायची सवय असते. सो
हे पण एक परिमाण आहे का हँडरायटिंग अनालिसिसमध्ये कॅरेक्टरिस्टिक ओळखण्यासाठी? हो. त्याचा अर्थ म्हणजे तू जेव्हा मला बोलला दॅट इज दॅट पर्सन हॅज व्हेरी फ्यू फ्रेंड्स. सो त्या Okay. व्यक्तीला खूप कमी फ्रेंड्स असतात किंवा त्या व्यक्तीला जास्त लोकांमध्ये वावरायला आवडत नाही. सो जेव्हा अंतर असतं, तुझं अल्फाबेटचं अंतर असतं आणि वर्ड्सचं पण अंतर असतं. म्हणजे हे प्रश्न तुला का विचारतोय माहितीये का, ह्याने ना, हे सोपे प्रश्न आहेत पण ह्याने ह्या शास्त्राबद्दल थोडासा अंदाज येईल. जसं आता तू बोललीस की अच्छा 2 लेटर्स मधलं अंतर म्हणजे त्या व्यक्तीच्या पर्सनॅलिटीमध्ये लोकांपासून अलिप्त राहण्याची एक त्याचा स्वभाव असू शकतो. त्या लोकांना ते डिस्टन्स वरती ठेवतात, जास्त जवळ यायला देत नाहीत, कमी फ्रेंड्स असतात, जास्त सोशलायझिंग करत नाहीत, केलं तरी हा आता चल 12 वाजली निघूया वगैरे टाईप मध्ये असतं त्यांचं. आता काही लोकांचे म्हणजे आता मी ही जी हँडरायटिंग्स बघतो ना, त्याच्या आता तुझे ह्या आपल्या कन्व्हर्सेशनमध्ये माझ्या डोळ्यासमोर अशी हँडरायटिंग्स येत आहेत जी माझ्या ओळखीच्यातली आहेत, तर ती तुला विचारतो. तर काही लोक आहेत ना ज्यांची हँडरायटिंग ना एकदम अशी वाटण्यासारखे गोल 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 असं वाटतं की सगळे गोळे 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 काढलेले आहेत. सो ती गोडबोली असतील लोक खूप. खरं म्हणजे गोड बोलत असणार ती, नाहीतर काहीतरी बोलताना गोंधळ घालत असणार किंवा खरं काही सांगतच नसणार, थोडं खोटं बोलणारी असणार. ओके. इव्हन काही हँडरायटिंग मी असं बघितलं आहे जे इंग्लिशमध्ये, आता हे जे मुख्यत्वे आपण बोलतोय हे इंग्लिश हँडरायटिंगला धरून आहे. आता त्याच्यामध्ये जसे लेटर्स आहेत, बी आहे, डी आहे, जी आहे, ह्याच्यामधल्या ज्या स्टिक्स आहेत त्या खूप उंच आणि टॉल असतात. वेळेस बीचा जो गोल आहे तो अगदीच छोटा काढणारे आहेत, किंवा जीचा गोल छोटा आणि खालचा जो जी आहे तो अगदीच खालपर्यंत लांब गेलेला असतो. तर अशी कॅरेक्टरिस्टिक्स असणारी लोक, म्हणजे असं हे हँडरायटिंग कुठल्या पर्सनॅलिटीला शोकेस करतं? असं एका ह्याच्यावरनं आपण म्हणजे सांगू नये curiosity पण बघ, आता तुझा बीचा जर बार वरती असेल, तुम्ही म्हणतेस तसं तसं ते व्यक्ती खूप हुशार असते, त्याच्या डोक्यामध्ये खूप गोष्टी असतात, इंटेलिजंट व्यक्ती असते. आता तू जर खालचा जर जीचं हे खूप मोठं असेल तर त्याला खूप मोठे मोठे इमॅजिनेशन्स असतात त्याची. म्हणजे त्याला आयुष्यात काहीतरी असं इमॅजिनेटिव्ह असतं, म्हणजे इट कॅनॉट बी रिअल ऑल्सो, बट त्याचं इमॅजिनेशन खूप चांगलं असतं. ओके. सो ते त्याच्यावरती अवलंबून असतं. आता ते कुठच्या बाबतीत आहे हे सगळं मी तुला बाकीच्या गोष्टींवर सांगेन. पण ते हाईट किती तुमचं, सो बेसिकली तुमचं हँडरायटिंग 3 गोष्टींमध्ये डिवाइड केलं. एक तर अप्पर झोन, मिडल झोन आणि लोअर झोन. सो त्या अप्पर झोन, मिडल झोन, लोअर झोनचे पण कॅरेक्टरिस्टिक्स आहेत की ते कसं, त्याच्यामध्ये काय कॅरेक्टरिस्टिक्स येतात की तुझं हँडरायटिंग कुठच्या झोनमध्ये जास्त आहे त्याच्यावरनं पण ओळखलं जातो. सो ते एकच नाहीये की मी ए लिहिला तर आता ओळख. राईट. सो यू विल हॅव टू अनालाइज द होल पेज. म्हणजे आम्ही पण जेव्हा हँडरायटिंग अनालिसिस करतो त्यावेळेला मी साधारण 1-1.5 पान लिहायला लावतो. त्याच्यामध्ये त्या व्यक्तीचा पूर्ण आढावा येतो आपल्याला. ओके. सो तेच की इन्स्टेड ऑफ रायटिंग अ सिग्नेचर, जर मी जेवढं जास्त लिहीन तेवढा अंदाज घेणं सोपं होतं. हो. पण आता ना बऱ्याचदा असं होतं ना, मी हे बऱ्याच स्टुडंट सोबत माझ्या बघितलेलं आहे की जेव्हा तू एखादी गोष्ट लिहायला लावते ना, तेव्हा सुरुवातीला आपण छान अक्षरात लिहितो. जसं वेळ जाते ना तसं काही लोक खरडवायला लागतात. म्हणजे लिटरली स्टार्टिंगचे त्यांचे लिहिलेले परिच्छेद आणि त्याच 2 पानावरती शेवटच्या लिहिलेल्या परिच्छेदाच्या अक्षरामध्ये तफावत असते. म्हणजे तेच अक्षर एकदम काय बरं म्हणतो अस्ताव्यस्त झालेलं असतं. तर मग ते अक्षर एकाच व्यक्तीच्या 2 वेगळ्या पर्सनॅलिटी दाखवतं की ते फक्त कंटाळा आल्यामुळे लिहिलेलं एकदम आपण म्हणतो की बॅड व्हर्जन ऑफ हँडरायटिंग असतं. सो ते बेसिकली पर्सनॅलिटीचं चेंज नसतं. तर तुला एक सिम्पल उदाहरण सांगते. तू जेव्हा गाडी चालवतोस तेव्हा गाडी स्टार्ट केल्यानंतर तू डिरेक्टली ॲक्सिलेटर पाय देऊन झूम करतो का? नाही. वी स्लोली टू टेक आउट, आणि एकदा आपल्याला सराव झाला की मग आपण व्यवस्थित गाडी चालवतो. सो तुम्ही लिहिताना एखादी गोष्ट, तुम्ही जेव्हा स्टार्टला लिहिता तेव्हा तुम्ही व्हेरी कॉशियस असता की तुम्हाला काय लिहायचंय, कशावरती लिहायचंय. आणि एकदा तुम्हाला ते जमलं, हां मला माहिती आता काय लिहायचं, तुमचं ब्रेन फास्ट काम करायला लागतं. पण ते एवढं ब्रेन फास्ट काम करतं की तुमच्या हाताला तेवढ्या फटाफट लिहिता येत नाही, म्हणून तिथे खरडवायला चालू करतात. सो ते हाताचं आणि ब्रेनचं मिसमॅच होतं, कारण तुमचं थिंकिंग खूप फास्ट झालेलं असतं. तुम्हाला एखाद्या विषयाचा सराव झालेला असतो किंवा त्या गोष्टीबद्दल तुमचा विचार करून झालेला असतो, आता फक्त तुम्हाला तो लिहायचा असतो.
ओके, पण मग ह्या कंडिशनमध्ये मी म्हणेन की जेव्हा डॉक्टर प्रिस्क्राईब करतात तेव्हा म्हणजे त्यांना खूप घाई झालेली असते, असं आहे का रे? कारण डॉक्टरांना माहिती आहे, आता तुला जर खोकला झाला तर त्यांना माहिती आहे मला हे औषध द्यायचंय, त्यांना पुढचा पेशंट बघायचा असतो. ओके, सो दे आर व्हेरी फास्ट थिंकर्स, बिकॉज तुमच्यासाठी ते टेन्शन असतं, अरे मला सर्दी झाली, आता मला हे औषध घ्यायचंय, ते औषध घ्यायचंय, मग मी आता हे करणार, हे लिहून काढतो, मी हे पाठवतो. पण डॉक्टरांना कसं, ओके हे औषध आहे, हे औषध आहे, आणि ते रोज लिहितात औषधं ती. त्यामुळे त्यांचं ते थिंकिंग खूप फास्ट असतं. तर ते फास्ट थिंकर्स जे असतात त्यांचं हँडरायटिंग खूप इलिजिबल असतं, कारण ते त्यांचे विचार लिहिण्यात उतरवू शकत नाहीत. कारण आपलं ब्रेन आणि हाताचं कनेक्शनमध्ये ब्रेन जेव्हा फास्ट काम करतो तेवढं तुम्ही फिजिकली हात फास्ट काम नाही करू शकत, म्हणून तिथे रेगोट्या यायला चालू होतात. हो. सो ह्या कन्व्हर्सेशनमधून मला हँडरायटिंग ॲनालिसिस काय आहे ना ह्याच्याबद्दल बेसिक माहिती पाहिजे होती. तू मेनली मला हा फरक सांगितलास की हे एक शास्त्र आहे, त्याच्यासुद्धा काही स्टेजेस आहेत, त्या गोष्टी समजून घेऊन मगच आपल्याला हँडरायटिंग ॲनालिसिस करता येतं. हँडरायटिंग ॲनालिसिस हे अभ्यासाचा विषय आहे, कारण एखादा व्यक्ती वर्षोनुवर्ष त्याच्या हँडरायटिंगवरती काम करत असतो. आणि पर्सनॅलिटी पण, जसं तू म्हणालीस की एखाद्याची पर्सनॅलिटी ही सुद्धा बऱ्याच वर्षाचा त्याचं आपण म्हणतो ना सार असतो. म्हणजे आता एखादा माझ्या वयाचा व्यक्ती आहे, मी माझे जे अनुभव घेत घेत मोठा झालेलो आहे, सो ते सगळं त्या पर्सनॅलिटीमध्ये येतं. ओके, आता बऱ्याचदा असं होतं ना की वयानुसार म्हणजे जे वृद्धत्वाकडे गेलेले असतात त्यांचंसुद्धा हँडरायटिंग चेंज होत जातं. सो डज दॅट मीन की त्या व्यक्तीची पर्सनॅलिटीसुद्धा चेंज झालेली असते? नाही, तेवढे मेडिकल कंडिशन्स वगैरे पण असतात की काही लोकांना एकदम हलका कंप सुटलेला असतो किंवा कोणाला तरी स्पायनलचा प्रॉब्लेम झालेला असतो, त्यावेळेला त्यांच्या सह्या चेंज होतात. तर त्याच्यामध्ये ते डीप अनालिसिस करायला मग खूप गोष्टी लागतात. म्हणजे असं नाहीये की फक्त सह्या बघूनच आपण त्याच्यावरनं कन्क्लुजन काढू शकतो. आता मध्यंतरी माझ्याकडे एक सही आली होती, ती सही ज्या माणसाने 25 वर्षापूर्वी केली होती ती तशीच सही आज होती. अच्छा. त्या माणसाचं वय साधारण 90 वर्ष होतं. ओके. पण आम्हाला असं वाटत होतं, कारण 90व्या वर्षाचा माणूस ती सही तशीच्या तशी करणार नाही, त्याच्यात काही ना काहीतरी तरी प्रॉब्लेम्स येतीलच, कुठेतरी हलेल किंवा हे होईल. ह्याचा अर्थ ती कोणीतरी कॉपी पेस्ट केली होती ती सही त्या पेपरवरती. पण आता पत्ता कसा लागणार, कारण ही गोष्ट तर क्रिमिनल पर्यंत गेली नव्हती. हा आमच्या जस्ट फ्रेंड्समध्ये हे सगळं डिस्कशन झालं होतं. पण ते कळत होतं की 90 वर्षाचा माणूस तीच सही आज करू शकणार नाही. नाही करू शकत. बायोलॉजिकल डिफरन्सेस. आणि कोणाच्याही पर्सनॅलिटीमध्ये चेंजेस होतातच ना, वयानुसार तुमच्या चेंजेस होतातच. तेच तर तुमच्या हँडरायटिंग मध्ये येतं. तुम्ही आज 10व्या वर्षी लिहा किंवा 90व्या वर्षी लिहा, 10 वर्षाचा माणूस सेम नसेल जो 90 वर्षाचा माणूस आहे, किंवा तो 50 वर्षाचा होता तेव्हाच नसेल. सो ते चेंजेस येत राहतात तुमच्यामध्ये. फक्त माझं एवढंच आहे की ग्राफोलॉजीमध्ये जर तुमच्यामध्ये जर एखादी गोष्ट चुकते हे तुम्हाला माहिती आहे तर तुम्ही ती कशी बदलू शकता. राईट. मी हे नाही सांगत आहे की हे भविष्यात काय घडणार आहे तुम्हाला सांगेल, किंवा तुम्ही फोर्स करून कुठची गोष्ट करायची किंवा काही करायचंय. हे सायन्स आहे ज्याच्यावरती तुम्ही स्वतःमध्ये सुधार करू शकता. एक्झॅक्टली. सो मला पण हेच कन्क्लूड करायचं होतं की हँडरायटिंग ॲनालिसिस हे एक सायन्स आहे आणि त्याचे पण काहीतरी नियम आहेत, ज्या नियमांमुळे आपल्याला ते शास्त्र समजून घेऊन त्याचा चांगल्या प्रकारे वापर करून घेऊन त्याच्यापासून एक फायदा मिळवता येईल. ओके, मग तो फायदा म्हणजे आपल्या मूळ स्वभावामध्ये बदल असेल, किंवा ज्या आपल्याला वाटतात की बिंग अ पर्सन मला या गोष्टी माझ्या स्वभावातनं काढून टाकायच्या आहेत, तर ते काढून टाकण्यासाठी माझ्याकडे कुठलं टूल अवेलेबल आहे का? सो दिस कॅन बी अ राईट टूल. ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जे काही करतो, ज्या कुठल्या गोष्टी थ्रू करतो, माध्यमा थ्रू करतो, त्या माध्यमावरती आपला विश्वास असणं अतिशय गरज आहे. बरोबर. सो इवन जर तुम्हाला असं वाटतं की मला माझ्या पर्सनॅलिटीमधनं ह्या गोष्टी वजा करायच्या आहेत किंवा ह्या गोष्टी ॲड करायच्या आहेत, तर हँडरायटिंग ॲनालिसिसकडे आपण एक सायन्स म्हणून बघू शकतो, त्याच्यावरती आपण विश्वास ठेवू शकतो आणि त्या विश्वासाने ते नक्कीच चांगल्या प्रकारे काम करू शकतं. फक्त एवढंच आहे की आपल्याला त्या विषयाची माहिती असणाऱ्या एक्सपर्टकडनंच ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे,
आणि जसं तू म्हणालीस की डॉक्टर हा त्याच्या प्रॅक्टिसमधनं घडत जातो, म्हणून काही प्रोफेशन्स असे आहेत, डॉक्टर आहे, वकिली आहे, ज्यांना आपण प्रॅक्टिशनर म्हणतो, ते प्रॅक्टिस करतात. कारण डॉक्टर हा कधीच आपण म्हणतो की शिक्षण घेऊन डॉक्टर झाला असं नसतो, ही इज ऑलवेज प्रॅक्टिसिंग. सो तसंच हे एक क्षेत्र आहे. सो तुम्हाला जर असा कोणी हँडरायटिंग अनालिसिस भेटला ज्याला खूप ह्या गोष्टीची प्रॅक्टिस आहे, त्याच्याकडनं तुम्ही या सायन्सवरती विश्वास ठेवलात आणि जर काम केलं तर तुम्हाला त्याचा रिझल्ट नक्की मिळतो. सो संजोत, तू इथे आलीस, याच्याबद्दल आपण डिस्कशन केलं, बरीच तू चांगली माहिती दिलीस. ह्या हँडरायटिंग अनालिसिसला उजेडात आणण्यासाठी मदत केलीस. त्या व्यतिरिक्त जर तुला काही तुझं एक्सपिरियन्स किंवा अजून ॲड्रेस करायचं असेल तर तू करू शकतेस. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे, ॲज यू सेड राईट, की ह्या गोष्टीची माहिती मिळवल्याशिवाय किंवा या गोष्टीचा अभ्यास केल्याशिवाय कुठची गोष्ट ब्लाइंडली नका फॉलो करू. कारण जर तुम्ही ब्लाइंडली फॉलो केलीत की मी आज ऑनलाईन जाऊन शिकेन किंवा मी आता कोर्स करेन हा ऑनलाईन आणि शिकेन, मग त्यातनं प्रॅक्टिस करेन, पण तुम्हाला कुठेतरी त्याचा संदर्भ पण घ्यायला पाहिजे. बरोबर. सो त्याच्यामुळे ह्याचा तुम्ही नीट अभ्यास करा, आधी सराव करा. बरोबर. सराव म्हणजे लोकांचे हँडरायटिंग अनालाइज करून तुम्ही ते बरोबर बघा की मी जे शिकलो आहे ते बरोबर आहे का, ते त्याला व्हॅलिड आहे का, आणि मग तुम्ही स्वतःमध्ये चेंजेस करा. राईट. हेच मला फक्त सांगायचं आहे. सो थँक्यू सो मच. हँडरायटिंग ॲनालिसिसबद्दल माहिती करून घेणं, त्याच्यावरती विषयाला फक्त सुरुवात करून घेणं, हाच या कन्व्हर्सेशनचा मूळ मोटिव्ह होता. हा एपिसोड तुम्ही इथपर्यंत बघण्यासाठी तुमचे धन्यवाद. संजय, तू इथे आलीस, हे कन्व्हर्सेशन खरंच खूप छान झालं. थँक्यू सो मच. हा एपिसोड मी इथेच थांबवतो. थँक्यू.